महत्वाची मॅच आता दोन्ही संघांसाठी. कुणाल गोलंदाजी मार्कवर, कुणाल इन द स्ट्रायकेला. किरणने खूप चांगली बॅटिंग केली होती या आधीच्या सामन्यामध्ये. सुरेख फटका इनसाइड आउटचा लाजवाब फटका. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा बाहेर. षटकार. धावा दाखल करते. गोलंदाजी मार्कवर कुणाल. स्वागत केलं त्याचं कुणालचं आपण तरी षटकाराने. किरण पाटील स्ट्रायकेला. पुलचा लाजवाब फटका. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग बघायला मिळते. चेंडू चालला यावेळेला स्क्वेअर लेग मिडविकेटच्या मधून सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या धावफलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला चॅलेंज संघ आपण तर बॅटिंग करतोय आणि चॅलेंजर स्वीकारलाय त्यांनी. कुणालवरती आक्रमण करतोय यावेळेला आपण आता किरण पाटील. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड ऑन एक क्षेत्ररक्षण. मिड विकेटला आपण पाहू शकता डीप मध्ये कुणाल. हा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. बिग विकेट, मॅचची गोल्डन विकेट मिळून दिली यावेळेला कुणालने. दोन चौक आपण तर मोठे फटके आल्यानंतर एक षटकार, एक चौकार, त्यानंतर बॅटर बाद. डीजे आपण पाहू शकता प्रियांश डीजे मोतागाव. नवीन बॅटर तर तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहू शकता मयूर. मयूर भोईरला आपण पाहू शकता. तर गुरुनाथ म्हात्रे साहेबांचं आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. या व्यासपीठावर त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. 10 धावसंख्येतील पहिला गडी बाद झाला आपण पाहू शकता. यावेळेला चॅलेंज संघाचा कुणाल. गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेला बॅटर आपण मयूरला पाहू शकता. त्याचा इथून आता चांगली गोलंदाजी होते का जुनी. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफलाईनचा चेंडू पूल केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे स्क्वेअर लेगला. 1-10 मिनिटे चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. ओम आहेत तिथे. धावसंख्या धावफलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 11 धावा. नाही, नितीनने आम्हाला 12व्याच खेळाडूंनी ओम सांगितलं. नितीन असं करू नका. ओम तिकडे. ओम लॉंग ऑनला आहेत. 11 धावा आहेत धावफलकर ती. पण त्या गोलंदाजी मार्फत कुणाल. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला यश सॉफ्टेनने चेंडूला पुश करतोय. शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये 1 धाव कंप्लीट केली होते. धावसंख्या धावफलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 12 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 मोठे पटके येऊन सुद्धा 12 धावा दिल्या आहेत. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. नाही, षटक संपला असं आम्ही म्हटलंच नाही ना. 12 धावा दिल्या आहेत. चांगली गोलंदाजी केली. आता एक चेंडू अजूनही बाकी आहे. स्ट्रायकेला मनोज आपण पाहू शकता. यावेळेला मयूरला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. प्रथम ऊर्ध्वकडे मार्क करतो कुणाल. चांगला चेंडू त्यावेळेला बॅकपटे जाऊन कट करायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळेल या षटकामध्ये. नितीन कान जर विचार केला 2 मोठे फटके आले. एक षटकार आला, एक चौकार आला. पण त्यानंतर आपण तर विकेट मिळाला कुणाचा तर किरण पाटीलचा. आणि त्यानंतर चांगलं कमबॅक बघायला कुणालच्या माध्यमातून. पाचता गोलंदाजी मार्कवर कोण येतं यावेळेला आपण पाहू शकता. टायटन संघाच्या माध्यमातून. लाइटनिंग टायगर संघ आपण तर स्ट्रायकर संघापर्यंत सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. गोलंदाजी मार्कवर येतो ओम येतोय. संघनायक ओम म्हात्रे आता आलाय. पाचारण स्वतःला मात्र आपण गोलंदाजीसाठी त्याने घेऊन आलाय तो इथे.
पचा इथून कशा प्रकारे गोलंदाजी करतो स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता, सलामीचा बॅटर आपण पाहू शकता, यावेळेला यशला आपण पाहू शकता. ओम गोलंदाजी मार्कवर, गार्डन एनकडून स्ट्रायकरला यश, फुलटॉस हुक केला, यावेळेला पंच नोटची खूण करतायत. जोपर्यंत चेंडू फीड होईल स्क्वेअर लेग रिजन मध्ये तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट केल्या तर 3 धावा इकडून मिळतात. येणारा चेंडू फिट, धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 15. आजच्या दिवसात खूप चांगलं काम राहिलं ते तनिष खारे जबरदस्त काम केलं, प्रत्येक वेळ त्यांनी पाणी खेळाडूंना पोहोचवलंय. फ्रीटचा चेंडू गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. ओम चांगला चेंडूचा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं, डॉट चेंडूची समाप्ती होते. एसटी रक्षक आपलं काम पूर्ण करतो. गणेश 15 धावा दाखल करते आपण पाहू शकता. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. टायटन्स विपक्ष चॅलेंज संघामध्ये मॅच पाहता आपण राईट अप ओव्हर द गन मारत होतो. ओम पुन्हा एकदा गती परिवर्तन, यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय. फुटबॉलचा वापर होत नाही याच्या माध्यमातून. सचिनला चेंडू फीड करता येत नाही त्यामुळे सुदर्शनला चेंडू द्यावा लागतोय. 10 संख्या धावफल गती 15. ओम पुन्हा गोलंदाजी मार्कवर टाकला. यश चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू, ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती ते सुरेख गोलंदाजी बघायला मिळते ओमच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी. कारण फ्रीटचा चेंडू देखील फेकला पण तो नो चेंडू फेकला, त्याच्यावर फ्रीट आला आणि तो डॉट देखील चेंडू गेला. जबरदस्त गोलंदाजी ओमच्या माध्यमातून. ओम म्हात्रे ओम पुन्हा गोलंदाजी मार्कवर रटम ओव्हर द गट मार्क होते. चांगला चेंडू बाकपुढे गेला, पंच केला. यावेळेला डीप कव्हर रिजन मध्ये चेंडू चाललाय. 2-2 धावा तसे तसे पाठलाग करताय जोपर्यंत चेंडू फिडेल. 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. 10 संख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 17 धावा आपण धावफल करते पाहू शकता. ओम गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला आपण बॅटर पाहू शकता. यश चांगला चेंडू होता, पूल करायचा होता. यावेळेला इथे विकेटची शक्यता होती. शॉर्ट मिडला क्षेत्र लवकर फीड करत नाही चेंडू. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 18 धावा. दुसरं षटक प्रगतीपत्र. ओमने खूप चांगली गोलंदाजी केली. खरं पहिल्या षटकात 12 आल्यानंतर इथे चांगली नियंत्रण गोलंदाजी मग म्हणजे अचूकता, भेदकता, विविधता बघायला मिळते त्याच्या माध्यमातून. ओम म्हात्रे पॉवर प्लेचा पण दुसरं षटक हाताळतोय. अंतिम चेंडू स्ट्रायकला मयूरला आपण पाहू शकता. हा चेंडू उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. काय केलं यावेळेला क्षेत्ररक्षकाने? नाही, ओमला झेल होता, कव्हर तसे तशाने कॉलच दिला नाही. सोपा झेल मिळाला असता ओमला. एकच धाव आणि विकेट कुणाचा गेला असता? मयूरचा विकेट गेला असता. ओमच्या हातातच झेल होता ना, पण एक्स्ट्रा कवच असे तसे का धावत आला? दुखापतग्रस्त तर नाहीये ना ओम. येस, धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 19 धावा. विकेट मयूरचा जर निधी इथे गेला असताना थोडासा बॅकफुटर आला असता आपण संघ. चॅलेंज संघ मग बॅकफुटवर गेला असता, पण अजूनही आपण इथं काही बिघडलं नाहीये. कारण मयूर सारखा बॅटर आहे तो कधी धावांचा वेग वाढू शकतो. गोलंदाजी मार्कवर गणेश आलाय. कुणाल आपण बघताय श्रेष्ठच्या भूमिकेत आहे. गणेश गोलंदाजी मार्कवर आहे.
केवलचा संघ बघा पराभूत झालाय, तरी पण खेळाडूंना मात्र ते कूल्ड करण्याचा प्रयत्न करतायत. थंड पेय घेऊन आलेत. गणेश फलंदाजी मार्कवर चेंजा पे स्वीप केला. यावेळेला झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे चूक होणार नाहीये. ओमने अप्रतिम झेल घेतलाय. बॅटर बाद होतो. स्वीपचा ला जेव्हा पटकावतो पण मिड विकेटला काय झेल पकडला गेला. हा चेंडू वेगाने चालला. यावेळेला मिड विकेट सीमारेषा पार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या फलक आपण पाहू शकता. यावेळेला 23 धावा. गणेश तुपंटी पुणे लॉफ केला. या वेळेला चेंडू मिडांवरनं चेंडू वेगाने चाललाय. लॉंगरवरनं क्षेत्ररक्षक येतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या फलकाती 24 धावा आपण पाहू शकता. तिसरं षटक प्रगतीपथ आहे. गणेशने चांगली गोलंदाजी केली. एक चौकार गेल्या पण विकेट देखील त्याला मिळालाय महत्वपूर्ण. मयूरचा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. हा चेंडू हवेमध्ये कवासला. क्षेत्ररक्षक येतोय. खूप चांगला झेल पकडलाय. एकशा कव्हरला चांगला झेल पकडला गेलाय. नाही आता इथून जर संघ जिंकेल तर नितीन सेमीफायनल मध्ये फाईट बॅक करेल. लाइटनिंग आपण तर स्ट्रायकर संघाबरोबर गणेश डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडू चालला. यावेळेला मिडॉनवरून लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. मी स्पीड झालीये. बॅकिंग आलीये. सचिन काय क्षेत्ररक्षण करतोय बघा. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला तेजस्वी बंधुराज आहेत मोठे. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 26 धावा. गणेश गोलंदाजी मार्क शाकला आपण पाहू शकता. यावेळेला सुभाष वेल्लेप केलाय. पंच वाईड चिकून करतायत. अवांत धावेने भर. धावसंख्या धाफलकाती 27 धावा. 27 धावा धाफलकाती लागल्यात. चेंजा पेस लाईन लवकर पिकअप केली. चेंडूला फेकून दिले. मिड विकेट सीमारेषा पार. षटकार.
करावी लागणार आहे. ओम हा चेंडू हवेमध्ये यावेळेला बिडा फरून चेंडू चाललाय. लॉंग आपला क्षेत्ररक्षक आलाय, त्याच्याकडून झाली चुकीचं रूपांतर धावेमध्ये. 4 धावा, नशिबाचा चौकार. नाही गोलंदाज काय करेल मग अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं तर तुम्ही. ओम नाराज होतोय. सदतीस धावा दाखल करते. नाही ओम थोडेसे नाराज होतात. ओम स्वाभाविक घ्यायचंय कारण चांगली गोलंदाजी करतो आणि अशा प्रकारचा क्षेत्ररक्षण मग गोलंदाज काय करणार. ओम पुण्याला गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू होता. डॉट चेंडूची समाप्ती होती. तो देखील आपण पहिला चेंडू एकच धाव आली असती तर कदाचित आणखीन चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली असती. तनिष खाडे देखील आमचे ड्रिंक्स बेकर बघा सज्ज आहेत. नाही खूप चांगलं काम केलंय. बंटीला पण स्ट्राईकला पाहू शकता. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 37 धावा झाल्या आहेत. पुणे ओम मात्र गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मार्क होतो. टाकला बंटी. स्वीपचा लाजवाब फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चूक होणार नाही. बॅटर बाद. नाही सचिनने झेल घेतला पण नितीनला केवढा आनंद झाला बघा. प्रीमियर लीग प्रत्येक गावाने ठेवलं पाहिजे कारण का गावातील सर्व खेळाडू ज्यांना खेळायला मिळत नाही त्यांना संधी मिळते आणि जे सांगतात आम्हाला संघात घेत नाही त्यांची देखील कसोटी असते. 37 धावा दाखल करते आपण पाहू शकता. स्ट्रायकरला नवीन बॅटर जिग्नेश भोईर आलाय. ओम फुल टॉस आहे. स्वीपचा लाजवाब फटका बघायला मिळाला. यावेळेला चेंडू वेगाने चालला मिड विकेटला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. सचिनने काय क्षेत्ररक्षण केलं बघा. अप्रतिम क्षेत्ररक्षण. 2 धावा वाचवलेत आपल्या संघासाठी. धाव संख्या धाव फलकात 39. नितीन टाळा वाजवा जरा आता. बंधुराजाने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. तेजस मोरेंचे बंधुराज आहेत का. मला वाटलं नितीनचे. चांगला चेंडू यावेळेला. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. अप्रतिम गोलंदाजी. नाही मला वाटलं की नितीनचे बंधुराज आहेत. नितीनचे जीवलग मित्र आहेत का. धाव संख्या दाखल करते आपण पाहू शकता 39. ओम गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस आहे. टायमिंग चांगलं होतं का पाहिजे. क्षेत्ररक्षक आहे. झेल तर पकडला गेलाय काय. यस चेक करा. नाही सुदर्शन मात्र आउट आहे पण चेक करा. हाईट चेक करा. हाईट चेक करा. बिमर साठी चेक करा हाईट. पकडला नितीन आपल्याला दिसलं फक्त तुम्ही हाईट फॅक्टर चेक करा. नितीन चेतन आलेत का तिसरे पंच चेक करायला हे आलेत का नितीन. नो चेंडू. नो प्लस आपण म्हणजे तर 2 धावा एकूण येत आहेत. धाव संख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला. एकूण 3 धावा आल्या म्हणजे आपण तर 43 धाव आपण 42 धावा दाखल करते पाहू शकता. व्याख्या आले म्हणजे परफेक्ट डिसिजन मिळणार तुम्हाला. दूध का दूध आणि पाणी का पाणी. नाही नितीन भरपूर वेळा ते कॅमेऱ्याच्या भूमिकेत असतात ना त्यामुळे त्यांचं डिसिजन परफेक्ट असतं. फिट चेंडू. जिग्नेश संधीचा फायदा. पुण्याचा फुलटॉस चेंडू लॉफ केला. यावेळेला क्षेत्ररक्षक येत आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. इथे दुसऱ्या विकेट आपण इथं मिळतोय का पाहायचंय आणि यश मिळालंय
सांघिक यश मिळालं या वेळेला. एकच जमीन नाही, 15 सेकंदाच्या आत तुम्हाला रिव्ह्यू घ्यावा लागतो. पण आता टाइम ऑफ झालाय तुमचा. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता या बेला 43 धावा दाखल करते लागल्यात. 43 धावा. अंतिम षटक आता कोण घेऊन येतं पाहायचं इथून. बॅटर आलाय आपण बघितलं तर यावेळेला रोहन आलाय, दीपक आलाय. रोहन बॅटर आहे आणि दीपक गोलंदाज आहे. अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला आपण बघितलं तर. यावेळेला आपण टायटन संघाच्या माध्यमातून 43 झाले आहेत. इथून आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे आपण बघितलं तर चॅलेंज संघाला. दीपक रोहन फटका हवेमध्ये यावेळेला वेगाने चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल इथे आपण बघितलं तर 2 धावा कंप्लीट केले तर धावसंख्या धाव फलकर ते पण पाहू शकता यावेळेला 45. मोठा गाव प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. रोहन स्ट्रायकरला, दीपक गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द गंड मारा करतोय. चांगला चेंडू त्यावेळेला आडव्या बॅटने खेळायचं. पंच वाईटची खूण करतायत. रोहन भवऱ्यासारखे फिरले मैदानावर. इतका वेगाने ते फिरले की चेंडू मला वाटतं बॅटच्या संपर्कात नक्कीच मिड विकेटला सीमारेषा पार गेला चेंडू. धावसंख्या धाव प्रगती 46 धावा. दीपक पुढे गोलंदाजी मार्कवर टाकला. रोहनला आपण पाहू शकता बॅटम राऊंड तिकडे मारा करतोय. हा चेंडू चेंजअप पेस होता, गती परिवर्तन होतं यावेळेला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या धाव प्रगती आपण पाहू शकता लेग बायच्या स्वरूपात 47 धावा. 47 धावा दाखल करते लागल्यात. 47 धावा दाखल करते आल्यात. रोहन गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता या वेळेला जिग्नेश. चांगली बॅटिंग करतो जिग्नेश. रोहन तो जिग्नेश. शेवटच्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. 47 झाल्यात. दीपकला आपण पाहू शकता. दीपक तो जिग्नेश. हा चेंडू फटका बनवला यावेळेला. काय फटका. चेंडू चालला बॅकवर्ड स्कोअर लेग सीमारेषा पार. षटकार. थँक्यू डीजे. गणेश भोईर यांचे पुतणे मैदानात खेळा म्हणजे काका चांगली बॅटिंग बघतोय पुतण्याची. 53 धावा टाळ्या होऊन जाते चॅलेंजर संघासाठी. पुढे दीपक. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवला यावेळेला. झेलची शक्य. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं ओमचं. धावसंख्या धाव फलकर आपण पाहू शकता यावेळेला 55 धावा. नाही जिग्नेश मला वाटतं नितीन फ्युचर आहे आता मोठ्या गावचं. काही मला वाटतं पुढच्या वर्षी किंवा अजून एखाद वर्षात तो बघायला मिळेल मोठ्या गाव संघामध्ये. दीपक तो जिग्नेश. हा चेंडू हवेमध्ये होता यावेळेला. रक्षक गणेश येत आहेत.
डॉट चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धाव फलकावरती प्रथम बॅटिंग करताना 55 धावा लागल्या. चॅलेंज संघाच्या चेंडू बाकेत फक्त आणि फक्त जर विचार केला तर एक चेंडूचा खेळ बाकी. हा चेंडू पूल केला. चेंडू चालला वेगाने. या वेळेला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. बॅटर बाद येतोय. काकाणी पुतण्याला बाद केलंय. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता या वेळेला 56-57 धावांचं लक्ष असणार टायटन संघासमोर. त्याचा इथून टायटन संघ विजय संपादन करतो की चॅलेंज संघ त्यांना रोखतोय. जाणण्यासाठी जाऊया दुसऱ्या आमच्या साथी समालोचक नितीन काळेंच्याकडे जाऊया. डीजे मास्टरकडे त्याच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत टायटन विरुद्ध चॅलेंजर्स. चॅलेंजर्स संघाने 56 धावा केल्या. 6 विकेट गमावले. 57चा पाठलाग करायचा आहे. आणि जिग्नेश भोईरसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा आपण पाहिलं तर समीर भोईर आणि प्रशांत भोईर यांच्याकडनं पारितोषिक घोषित करण्यात आलेले. जिग्नेश ज्याने खूप चांगली बॅटिंग केली. मॅच संपल्यानंतर जिग्नेश आपले 500 रुपयाचं कॅश प्राईज घेऊन जायचे. जिग्नेश विजय भोईर म्हणजे विशाल भोईर असते आपण पाहतात. गणेश भोईर आणि त्यानंतर विजय भोईर यांचे सुपुत्र आहेत. विजय भोईर क्रिकेट सारखं खेळ नाही पण गणेश भोईर सातत्याने क्रिकेट खेळत आहेत. त्यांचेच पुतणे आहेत. 57 धावांचा पाठलाग करायचा बघायचं आहे. टायटन संघ याच टायटन संघाने चॅलेंजर्सच्या विरोधात 82 रन चेस केल्या होत्या. त्याचं कारण ओम निलेश मात्रेचं अर्धशतक आणि आता त्यांच्यासमोर टार्गेट आहे 57 धावांचं आहे. बघायचं हे टार्गेट छोटं असेल की मोठं. पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज यश. सेकंडला कुणाल भोईरला तुम्ही पाहत आहेत. कुणाल भोईर डावखा हाताचा फलंदाज. नो स्ट्राइकला ओमला तुम्ही पाहत आहेत. पहिला चेंडू फुलटॉस त्याला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. मॅच मध्ये त्याने षटकाराने खातं उघडलंय. 57 धावांचा पाठलाग करायचा. 5 षटकांमध्ये वॅकी येत आहेत. चेतन भोईर कट करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे धात मागली जाते मात्र पंत सांगतायत आणि ओमने लगेच सांगितलं की चेंडू एक्झॅक्टली कुठे पिचिंग झालाय. ऑफ स्टंपच्या फारसा बाहेर नाहीये. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. कुणाल भोईरने 3ऱ्या मॅच मध्ये षटकाराने खातं उघडलंय. यशला कमबॅक करावा लागेल कारण 57 धावांचा पाठलाग करायचा आहे.
टप्प्याचा बॉल होता, व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आलेला नाहीये, बॉल थोडासा डायव्हर्ट झाला, आता आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. झाला ना पडल्यानंतर थोडीशी हुलकावणी दिली चेंडूने, कुणालच्या बॅट मधून पहिला चौकार आला, एक षटकार एक चौकार, वैयक्तिक 10 वरती तो बॅटिंग करतोय. 57 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये आपण पाहिलं तर टायटन या संघाला. इथेही झेल ड्रॉप झाला बघा, वारंवार चुका करतोय या मॅच मध्ये चॅलेंजर संघ. किरण कडनं सोपा झेल ड्रॉप झालाय. रेस्टलच्या मागे एस्टिमेशन करत असताना कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच, हे क्रिकेटचं समीकरण असतं आणि अशा कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. 11 धावा धापळकती लागल्या. 57 धावांचा पाठलाग करत असताना समीर भोईर तुफान बैलाचे मालक यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत. टायटन 11, रुबाब ग्रुप, एसबी ग्रुप, सातत्याने नावं तुम्हाला पाहायला मिळत आहेत. कारण एसबी ग्रुप नावाने सुद्धा मोठा संघ खेळला उंबाट्याच्या स्पर्धेत आणि ट्रॉफी जिंकली. रिव्हर्सच्या माध्यमात फटका चांगला आहे. आता मात्र चंद्रकांत तिथे चांगली फिल्डिंग केली. डॉट बॉलची जी समाप्ती येईल यशला माहिती आहे, ही मॅच जिंकायची असेल तर महत्वाचे विकेट कुणाल आणि ओमचा विकेट घ्यावा लागेल या मॅचमध्ये. ऑलरेडी 11 रन्स मॅच झालेले आहेत. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील. 2 षटक पॉवर प्ले. इथे आता फक्त दिशा दिली आहे मिडविकेटच्या दिशेने. गॅप भरपूर मोठी आहे. मयूर वेगाने आलेत, प्रयत्न खूप चांगले गेलेत. 2 धावा इथे सेव्ह केल्यात मयूर भोईरने आपल्या टीमसाठी आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 57 धावांचा पाठलाग असताना पहिल्या षटकात धावा आल्या 13. आता अजूनही 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 44 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. टायटन 11 या संघाला 11.00च्या सरासरीने धावा अजूनही बनवायच्या आहेत. मोठागाव प्रीमियर लीग पहिलं पर्व तुम्ही पाहतायत. WTCच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. या स्पर्धेची नेटची सेवा तुम्ही पाहताय सूरज ठाकूर जुनी डोंबिवली यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. 2 दिवस जेवणाची व्यवस्था यशवंतजी भोईर साहेब, जल्पेश भोईर यांचे पिताश्री, भंडार नारायण शेठ मोरे यांच्या स्मरणार्थ बॅट, सचिन गोपीनाथ भोईर यांच्याकडून कूलर सुद्धा या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहतायत. पाण्याची व्यवस्था विलास भोईर, माणिक भोईर यांच्या माध्यमातून. हनुमान म्हात्रे यांचे आम्ही आभार व्यक्त करू. भैजी भोईर, विशालजी भोईर, अरविंद म्हात्रे, सुनील म्हात्रे, योगेश भोईर, अर्जुन म्हात्रे, प्रतीक भोरे, अजय खारे आणि या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी महापौर मुरलीजी म्हात्रे साहेब, माजी सभापती आपण पाहतोय दीपेजी म्हात्रे असतील, जयजी म्हात्रे साहेब असतील, सर्वांचा मी आभार व्यक्त करू ज्यांनी या स्पर्धेत आम्हाला सहकार्य केलंय. बोर्डचा पहिला चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळाला कुणालच्या विरोधात. अजूनही 44 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. इथे चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. फायनलच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे, एकदा पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न चालला. 2 धावा तर मिळणारच आहेत. 2 धावसंख्या पुढे सरकली ती. वरती 42 रन्स अजूनही करायचे आहेत. हा चांगला चेंडू होता मयूरचा. कमबॅक करतायत. मागच्या मॅच मध्ये मयूरला मॅन ऑफ द मॅचचाही पुरस्कार मिळाला. 1 षटक त्याने टाकलं होतं, 1 विकेट घेतली होती बॅटिंग करताना. 26 रन्स त्याने बनवले होते. किरण पाटीलने 26 रन्स केले होते मागच्या मॅच मध्ये. या मॅच मध्ये 57चं संरक्षण करायचंय. हाही चेंडू लो फुलटॉस होता, फायदा घेऊ शकला नाहीये. फलंदाज बाद होईल. कुणाला माघारी परतावा लागेल. टायटन 11 संघाला पहिला धक्का. 15 या धावसंख्या होती. बॅटिंग करण्यासाठी 15 वरती पहिला धक्का लागलाय तो टायटन 11 टीमला. आता मात्र कुणाल इंदा पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती, ज्यावेळी याच चॅलेंजर्सच्या विरोधात त्यांनी 82 रन्स चेस केले होते. मात्र या मॅच मध्ये 57 चेस करायचे आहेत. ते कठीण वाटू शकतात कारण की मयूर चांगली गोलंदाजी करतात आतापर्यंत या मॅच मध्ये.
मयूर भोईर 57 धावा चेस करायचे आहेत. ओम अजुरी मैदानाच्या आतमध्ये ज्या ओम निलेश म्हात्रेने मोठागाव प्रीमियर लीग मधला पहिलं अर्धशतक ठोकलं याच संघाच्या विरोधात. पुढला गेले चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. लकीने चांगले फिल्डिंग केले. 1 रन्स इथे मिळाले. धावसंख्या 16 वरती पोहोचली. 41 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. चेंडू उरले ते 19 बॉल 41. समीकरण थोडंसं महाग होत चाललंय आता टायटन टीम साठी. त्यासाठी ओमला एक चांगली मॅरेथॉन इनिंग घ्यावी लागेल. जर ही मॅच जिंकायची असेल, सेमीफायनल मध्ये तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर थोडीशी मेहनत करावी लागेल या मॅच मध्ये. फटका चांगला आहे. ओम निलेश म्हात्रेने हा चेंडू पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. संपलाय. धावा झाल्या त्या 22. अजूनही 35 करायचे आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 षटकात 22 झाल्या. 3 षटकामध्ये अजूनही 35 करायचे आहेत. टायटन 11 संघाला. संघ मालक आपण पाहतोय समीरजी भोईर साहेब सुद्धा उपस्थित आहेत, ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत. टायटन 11, रुबाब ग्रुप, SB ग्रुप आणि सातत्याने हे नावाने संघ तुम्हाला पाहायला मिळतात. क्रिकेटवर असलेलं प्रचंड प्रेम समीर भोईर साहेबांचंही तुम्हाला मायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी यश आलेत. दुसऱ्या स्पेलमध्ये काही क्वार्टर फायनलची मॅच आहे. इथून हारलात तर बोटागाव प्रीमियर लीगच्या बाहेर जाल. इथून जिंकलात तर लाइटनिंग स्ट्रायकर्स परेश भोईर यांनी पुरस्कृत केलेल्या संघासोबत सेमीफायनलची मॅच तिथे खेळायला मिळेल. तिथेही जर हारलात तिथूनही बाहेरच जायचंय. नॉकआउट सिस्टम मध्ये तुम्ही आता आलात. क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फक्त फायनलला हारला तर कमीत कमी ट्रॉफी मिळते. इथे फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. फटक्याचे जणू काय चटके लागलेत. लक्ष तिथे होते. 2 रन्स तिथेही मिळालेत. फिल्डिंग तुम्हाला चांगली करावी लागेल. 17 चेंडू 33 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 17 चेंडू 33 रन्स. मोठागाव प्रीमियर लीग. या प्रीमियर लीगच्या ट्रॉफी जर तुम्ही पाहिल्या तर प्रत्येक कॅप्टनला असं वाटेल की ही स्पर्धा मी जिंकावी, मात्र त्यासाठी मेहनत करावी लागेल. लकी स्पोर्ट पनवेल इथून या ट्रॉफीज आणण्यात आलेले. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा वेगाने आलेत. आता चांगली फिल्डिंग आहे. 2 धावा तर मिळणारच आहेत. फिल्डरचं कौतुक करेल मी. खूप वेगाने गेले. 16 चेंडू 31 धावा या मॅच मध्ये अजून करायचे आहेत. सोळा चेंडू 31. 26 धावा झालेल्या आहेत. 31 अजूनही करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहे 16. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. यश स्वतः धावतायत. फॉलो थ्रू मध्ये एक सुंदर झेल टिपलाय. कॅच ऑफ द डे असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. कुणाल इंदापला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. पंधरा चेंडू मध्ये अजून 31 करायचे त्या मॅच मध्ये. कधी 5 षटकाची मॅच तुम्ही खेळताय. क्वार्टर फायनलची मॅच मोठागाव प्रीमियर लीग 2024. पहिलं पर्व आणि पहिला दिवस. ऐतिहासिक क्रीडांगण जुनी डोंबिवलीचं. त्यामुळे ग्रामस्थ बंड जुनी डोंबिवलीचे आम्ही आभार व्यक्त करू जे क्रीडांगण आम्हाला उपलब्ध करून दिलं. महेश पाटील यांचे सहकार्य, राजू सावंत असतील, साताऱ्याचे चांगली खेळपट्टी बनवतात. फुलटॉस आहे. त्याला पाठवून दिलाय. चेंडू उंच गेलाय. मात्र क्षेत्ररक्षक जज करत होते. रन्स एकच मिळाले बघा. मयूरचा प्रयत्न, कदाचित मयूरलाही सुरुवातीला असं वाटलं की षटकार जाईल की काय, मात्र टायमिंग बघा ते रेंज आपण जर पाहिलं तर लांब आहे. चांगलं कमबॅक केलं गोलंदाज यशने. चौदा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 27 आपण 27 धावा झाल्यात. 30 अजूनही करायच्या 14 चेंडू मध्ये.
कॅल्क्युलेशन कुणाला इंदपची विकेट मिळाली कदाचित असं वाटलं होतं की हाही षटकार जाईल की काय, मात्र मयूर भोईरचा जजमेंट थोडासा चुकला असं म्हणावं लागेल, कारण की नवीन फलंदाज आपण पाहिलं तर आवेश आले होते, आवेशला जीवदान मिळालंय. बॅकफुटला गेले, जागा बनवली पॉइंटच्या दिशेने, सीमारेषेच्या बाहेर चौकार. शिल्लक आहे 26 रन्स करायचे आहेत, 13 चेंडू 26 धावा, चेंडू पासून 13 धावा अजूनही जास्त आहेत या मॅच मध्ये. मात्र ओम निलेश मात्र मैदानात जर थांबले तर त्यांच्यासाठी जास्त नाहीयेत. आणि दुसऱ्या बाजूला अभेश सुद्धा एक चांगला बॅटर आहे, त्यांनी चांगली बॅटिंग केली या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 मॅचेस खेळत असताना. याच टायटल संघाने चॅलेंजर्सला पहिल्या मॅच मध्ये पराभूत केलं होतं, 82 रन चेस केल्या होत्या. बॅकफुटला गेले, पुन्हा जागा बनवली, मात्र आता क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. नाही, ओमला माहिती आता स्ट्राईक माझ्याकडे ठेवणं गरजेचं आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, पाणी घेऊन जायचंय. 12 चेंडू 25 रन्स या मॅच मध्ये अजून करायचे आहेत. 12 चेंडू 25 धावा. धावांची गरज आहे. भाऊ पाटील आपण पाहिलं तर ना, वॅकी पुढच्या वर्षी मोठा गाव प्रीमियर लीग खेळणार आहे, तर सराव त्यांनी आतापासून सुरू केलाय बघा. तयारी करणं गरजेचं आहे ना, आधी तयारी करा मग मैदानात उतरा. त्याच तुम्ही ज्यावेळी आधी तयारी कराल तेव्हाच तुम्ही फाईट करू शकता. जिग्नेश गोलंदाजी करण्यात आले, जिग्नेश भोईर, त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा जमा आहे. समीर भोईर आणि प्रशांत भोईर यांच्याकडनं खूप चांगली बॅटिंग केली आहे. विजय भोईर यांचे सुपुत्र बघायचं, जिग्नेश चांगली गोलंदाजी करतील का. किरण पाटील सातत्याने त्याला मार्गदर्शन देत आहेत. 12 चेंडू 25, सामना बरोबर सुटला तर सर्वमध्ये विकेट पाहिल्या जातील. त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. लक्षात घ्या, मोठागाव प्रीमियर लीग कंपल्सरी चेसिंग नाहीये, कोणत्याही प्रकारची सुपरवर बॉल आउट नाहीये. सर्वप्रथम विकेट, त्यानंतर टॉस. 12 चेंडू 25, जिग्नेश गोलंदाजी मार्कवर. अकुट टप्प्याचा बॉल होता, पुल अँड सक्सेसफुल, पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. ठोकलाय ओम निलेश मात्र अक्षरशः बरसलाय या मोठागाव प्रीमियर लीग मध्ये. पहिलं अर्धशतक त्याच्या नावावरती या मोठागाव प्रीमियर लीग मधलं. ट्रान्सफरची स्पर्धा अक्षरशः गाजवली. या खेळाडूंनी स्पर्धा मोठागाव रेग्युलर संघाने जिंकली आणि त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजचाही मानकरी ओम निलेश म्हात्रे ठरला होता. डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये बेस्ट फिल्डर, काय फिल्डिंग केली होती. केतन बात्रेने सुद्धा कौतुक केलं होतं ओमचं. 11 चेंडू 19 रन्स या मॅच मध्ये आता करायचे आहेत. जिग्नेश राईट मोर द विकेट. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये थोडासा वेग येत आहेत. अवेशने कॉल दिलाय. दुसऱ्या धावेचा 2 धावा होतील असं सांगतायत अवेश. 10 चेंडू 17 धावा, 16ही चालतील. विकेटच्या आधारावरती पहिल्या इनिंग मध्ये 6 विकेट गेलेत. आतापर्यंत 2च विकेट गेलेत. कुणाल भोईर आणि कुणाल इंदप बाद झालेत, तर 16 चालतायत. आता लिगली 17 धावांची गरज आहे. फुलटॉस बॉल होता, रिव्हर्सच्या माध्यमातून खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेला आहे. फिल्डिंग चांगली आहे, जबरदस्त फिल्डिंग. थ्रो फेकी चांगली आहे. 1च रन्स इथे मिळाली आहे. 9 चेंडू 16 धावा. लक्ष पाटील बघा, किरण पाटील यांचे पुत्र आणि काय फिल्डिंग आहे.
आणि थ्रो फेकी तर ॲक्युरेट आहे. नाही तुमच्याकडे थ्रो फेकी चांगली असेल ना दुसरी धाव मिळणार नाहीये. मिस्टर GTC बघा शेवटच्या सत्रात आलेत म्हणजे सुपर हिरो. आज यशवंत भोईर यांच्या माध्यमातून 2 दिवस या स्पर्धेसाठी खूप चांगली मेजवानी सर्व खेळाडूंना जेवण्यासाठी. म्हणजे मॅच काय रंगली बघा ना. 9 चेंडू 16 धावा. खूप टप्प्याचा बॉल होता. पाहावं लागेल पंचांना. जतीन भुयार सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. आवेश सोडतावरती नाराज आहेत की त्यांना या चेंडूवरती मोठा हिट हवा होता. 9 चेंडू आले आता 15 धावांची गरज आहे. 14 जरी केल्या तरी सामना जिंकेल मैदानाच्या आतमध्ये टायटन 11. समीर भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ टायटन 11. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय चॅलेंजर्स निलेश म्हात्रे मोठा गाव यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत. जिग्नेशला कमबॅक करावा लागेल. राईट मोर द विकेट. हा चांगला चेंडू होता. काय घडलंय मैदानामध्ये. किरण कडनं झालेली चूक आणि त्यानंतर चंद्रकांत कडनं झालेली चूक. धावा मिळतील 4. चौकार बाईटच्या स्वरूपात. गेलाय. किरण कडनं झालेली चूक आणि त्यानंतर चंद्रकांत. 8 चेंडू आणि आता 11 10 चालतायत विकेटच्या आधारावरती. मॅच सोपी झाली. बॅकफुटला गेले. जागा बनवली पॉइंटच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. चांगली फिल्डिंग आहे. लक्ष पाटीलचं खरंच मी कौतुक करेल. लक्षसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. काय फिल्डिंग एफर्ट दाखवलाय. सामन्याचा रिझल्ट काही असू द्या भाऊ मात्र फिल्डिंगचं स्टँडर्ड जपलंय या मॅच मध्ये त्याने. 7 चेंडू आता शिल्लक आहेत. 9 धावांची गरज आहे. 7 चेंडू 9 धावा. 8ही चालतायत. माणिक भोईर यांच्या चेहऱ्यावरती थोडासा आता आनंद दिसतो की त्यांना माहिती 8 केलं तरी आपण सेमीफायनल मध्ये दाखल होऊ. जिग्नेश थोडस आपण पाहतोय दापोडेचे आपण पाहिलं म्हणून राजन पाटील भरपूर वेळा मंकड विकेट घेतात. जिग्नेशचं तर मला वाटत नाही तो प्रयत्न थोडासा पाय त्यांचा स्पीड झाला. नाही असे काही गोलंदाज आहे भाऊ तशी विकेट घेण्यात मजा नाहीये. तुम्ही मेहनत करा. मंकड विकेटचा फायदा नाहीये. बॅकफुटला गेले. मिसटायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप. काय घडलंय काय मैदानात. किरण खंड बाईचा चौकार त्यानंतर आता झेल ड्रॉप झालाय आणि आता मॅच शेवटच्या षटकात गेली आहे. शेवटचं षटक आणि धावा करायचे आहेत. 8-7 सुद्धा चालतायत. जिग्नेश काय करणार. अशा कॅचेस तर तुम्ही सोडाल. सोप्या कॅचेस पकडा झेल जिंका मॅच. क्रिकेटचं सगळीकडे असतात येतात. किरण मला वाटतं स्वतः येतात कारण किरणला आता विश्वास दाखवावा लागेल या मॅच मध्ये. अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान. आज यशवंत भोईर साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करू. मोठा गावचे ज्याने आज जेवणाची व्यवस्था केली आणि उद्याही त्यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था आहे सर्व टीमसाठी. जलपेश भोईर आमचे मित्र त्यांचे पिताश्री शून्यातनं जग निर्माण करणारे व्यक्तिमत्व आहेत जलपेश भोईर. मिस्टर GTC. 6 चेंडू 8 धावा आणि किरण आलेत गोलंदाजी करण्यासाठी. नाही कॅचेस पकडाव्या लागतात. इथे चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. क्या बात है क्या बात है. जिग्नेशसाठी टाळ्या होत्या. कार्बन कमाल कॅच. काय झेल टिपलाय बघा. स्वतःला स्ट्रेच केला मागे गेले आणि एका हातात झेल टिपलाय. हा झेल टर्निंग पॉइंट ठरेल का या मॅचचा. 5 चेंडू आणि आता 8 धावांची गरज. समीर भोईर या झेलसाठी सुद्धा जिग्नेशला 500 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. स्वतः पुढे गेले त्यानंतर त्यांना असं वाटलं की त्यांचं जजमेंट चुकला. एका हातात त्याने झेल पकडला आणि झेलही कोणाचा होता अवेशचा. आता 5 चेंडू 8 धावा. विकेटवरती एक नजर टाकूया आपण. चॅलेंजर्सचे विकेट गेले होते 6 आणि टायटनचे विकेट गेलेत 3. त्यामुळे 7 चालू शकतात 5 बॉलमध्ये. 8 करायच्या लिगली होम 7 चालू शकतात. विकेटला भरपूर महत्व आहे मोठागाव प्रीमियर लीग मध्ये. इथेही फटका. मिस टायमिंग आहे. गॅप मध्ये प्रयत्न खूप चांगले केले होते. आता बघा निर्णय काय येतो पंचांचा. नाही पंचांचा निर्णय काय येतो हे पाहणं गरजेचं आहे. आता प्रेक्षकांनी डोक्यावरती हात मारला म्हणजे मला वाटतं तिथे चॅलेंजरचे प्रेक्षक आहेत की काय. चौकार आहे.
3 जरी केल्या तरी संघ टायटन सेमी फायनल मध्ये दाखल होईल आणि त्याची फाईट असेल मध्ये लाइटनिंग स्ट्रायकर्स ज्या संघाने सकाळच्या सत्रात 2 सामने जिंकलेत तो संघ वाट पाहतोय आणि बघायचं वाट पाहिल्यानंतर ते वाट लावतील की त्यांची वाट लागेल पुढच्या मॅच मध्ये 4 चेंडू 4 धावांची गरज आहे मोठा गाव प्रीमियर लीग फायनल मॅच ज्यावेळी तुम्हाला खेळायला मिळेल त्याचा आनंद एक वेगळा असेल ट्रॉफीज भरपूर सुंदर आहेत 4 चेंडू 4 धावा इथे मात्र गणेशने काय केलंय कदाचित गणेशला असं वाटतंय स्ट्राईक रोटेट करायचे कारण त्याला माहिती आहे ना एक एक धाव महत्वाचे भरपूर क्रिकेट लेग बायचा इशारा आलाय गणेशला माहिती आहे इथे चौकाराची गरज नाहीये 3 चेंडू 3 धावांची गरज आहे 2 जरी केल्या तरी सामना जिंकेल टायटन 11 त्यांना माहिती आहे 2 करून घेऊया आणि कदाचित ओमच्याही मनात हेच चाललं असेल की सुरुवातीला 2 धावा आपण करून घेऊया कारण समोरच्या टीमचे 6 विकेट गेलेत आपले 3 गेलेत त्यामुळे 2 जरी करून घेतल्या तर आपण सेमीफायनल मध्ये दाखल होऊ जरी नंतर विकेट गेल्या हे चांगलं ठाऊक आहे ओमला 3 बॉल 3 रन्स रिव्हर्सच्या माध्यमातून मॅच झाली आहे फिनिश आणि टायटन संघ पोहोचलाय सेमीफायनल मध्ये अभिनंदन या टीमचे संघ मालक समीर भोईर साहेबांचा ज्यांचा संघ पोहोचलाय मोठागाव प्रीमियर लीगच्या सेमीफायनल मध्ये हार्ड लक म्हणूया आपण चॅलेंजर संघाला आणि हार्ड लक म्हणूया संघ मालक निलेश म्हात्रे यांना